मागील क्लासमध्ये आपण होल्डिंग कंपनीवरचे काही MCQ पाहिले होते, समजून दिले होते. त्यानंतर आजच्या क्लासमध्ये उरलेले जे MCQ आहेत होल्डिंग कंपनीवरचे ते आपण आजच्या क्लासमध्ये समजून घेऊ. क्वेश्चन नंबर 31 आहे, जर सूत्रधारी कंपनी सहाय्यक कंपनीच्या शुद्ध संपत्तीपेक्षा कमी मूल्याने शोधन करीत असेल तर त्या मूल्याला काय म्हणतात? ए भांडवल संचिती, बी ख्याती, सी आगम संचिती की डी आगम नफा? तर उत्तर आहे भांडवल संचिती. जर सूत्रधारी कंपनी सहाय्यक कंपनीच्या शुद्ध संपत्तीपेक्षा कमी मूल्याने शोधन करीत असल्यास त्या मूल्याला भांडवल संचिती असे म्हणतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 32 आहे, शुद्ध संपत्तीपेक्षा कमी किंवा जास्त शोधन मूल्य काय दर्शवते? ए खरेदी किंमत, बी विक्री किंमत, सी भाग किंमत की डी नियंत्रणाचा परिव्यय? शुद्ध संपत्तीपेक्षा कमी किंवा जास्त मूल्याने जर शोधन होत असेल तर ते शोधन काय दर्शवते? नियंत्रणाचा परिव्यय, कॉस्ट ऑफ कंट्रोल. त्यामुळे पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 33, भांडवली नफा म्हणजे काय? पर्याय क्रमांक ए आहे शुद्ध नफा, बी आहे सकल नफा, सी आहे खरेदीपूर्व कालावधीतील नफा की डी खरेदीनंतरच्या कालावधीतील नफा? भांडवली नफा म्हणजेच प्री अक्वायझेशन प्रॉफिट, खरेदीपूर्व कालावधीतील नफा. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 34, आगम नफा म्हणजे काय? ए शुद्ध नफा, बी सकल नफा, सी खरेदीपूर्व कालावधीतील नफा की डी खरेदीनंतरच्या कालावधीतील नफा? आगम नफा म्हणजेच पोस्ट अक्वायझेशन प्रॉफिट, म्हणून आगम नफा म्हणजेच खरेदीनंतरच्या कालावधीतील नफा होय. म्हणून पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 35, सूत्रधारी कंपनीने सहाय्यक कंपनीचे भाग खरेदी करण्याच्या तारखेपर्यंत सहाय्यक कंपनीने कमवलेल्या नफ्याला काय म्हणतात? ए भांडवल संचिती, बी भांडवली नफा, सी ख्याती की डी आगम नफा? सूत्रधारी कंपनी सहाय्यक कंपनीचे भाग खरेदी करण्याच्या तारखेपर्यंत, म्हणजे ज्या तारखेला खरेदी करते त्या तारखेपर्यंत सहाय्यक कंपनीने जो नफा कमवलेला असतो त्या नफ्याला भांडवली नफा असे म्हणतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 36, सूत्रधारी कंपनीने सहाय्यक कंपनीचे भाग खरेदी करण्याच्या तारखेनंतर सहाय्यक कंपनीने जो नफा कमवलेला असतो त्या नफ्याला काय म्हणतात? या ठिकाणी शब्द वापरलेला आहे तारखेनंतर, म्हणजे भाग खरेदी करण्याच्या तारखेनंतर जो नफा कमवला जातो त्या नफ्याला काय म्हणतात? ए भांडवल संचिती, बी भांडवली नफा, सी ख्याती की डी आगम नफा? सूत्रधारी कंपनी ज्या तारखेला सहाय्यक कंपनीचे भाग खरेदी करते त्या तारखेच्या नंतर सहाय्यक कंपनी जो नफा कमवितो त्या नफ्यालाच रिव्हेन्यू प्रॉफिट, आगम नफा असे म्हटले जाते. म्हणून पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 37, कंपनी व तृतीय पक्ष यांच्यातील व्यवहारातून निर्माण झालेली संभाव्य देयता रिकामी जागा असते. ए बाह्य देयता, बी अंतर्गत देयता, सी ए आणि बी दोन्ही की डी ऑल ऑफ दीज वरील सर्व? कंपनी व तृतीय पक्ष यांच्या व्यवहारामधून ज्या संभाव्य देयता निर्माण झालेल्या असतात अशा प्रकारच्या देयतांना बाह्य देयता असे म्हणतात. आणि म्हणून पर्याय क्रमांक ए एक्सटर्नल हा पर्याय बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 38, कंपन्यांच्या आंतरिक व्यवहारातून निर्माण झालेली संभाव्य देयता रिकामी जागा असते. कंपन्यांच्या आंतरिक म्हणजे अंतर्गत व्यवहारातून ज्या संभाव्य देयता निर्माण होतात त्यांना काय म्हणतात? ए बाह्य, बी अंतर्गत, सी ए आणि बी दोन्ही की डी ऑल ऑफ दीज?
कंपन्यांच्या आंतरिक व्यवहारामधून, कंपन्यांच्या म्हणजे होल्डिंग कंपनी आणि सबसिडायरी कंपनी, या कंपन्यांच्या अंतर्गत व्यवहारामधून म्हणजे एकमेकांच्या व्यवहारामधून ज्या संभाव्य देयता निर्माण होतात त्यांना अंतर्गत देयता असे म्हणतात, आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हा बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 39. आंतर कंपनी विक्रीवरील अरोखीकृत नफा विक्रेता कंपनीच्या रिकामी जागामधून वजा केला जातो. आंतर कंपनी विक्रीवरील सहाय्यक कंपनी आणि सूत्रधारी कंपनी यांच्यातील जे व्यवहार होत असतात त्यांना आंतर कंपनी व्यवहार असे म्हणतात. आणि आंतर कंपनी विक्रीवरील जो काही अरोखीकृत नफा असतो त्या अरोखीकृत नफा विक्रेता कंपनीच्या कशामधून वजा केला जातो? पर्याय क्रमांक ए आहे नफ्यामधून, बी आहे स्कंदामधून, सी आहे ए आणि बी दोन्ही, की डी ऑल ऑफ दीज. आंतर कंपनी विक्रीवरील अरोखीकृत नफा विक्रेता कंपनीच्या नफ्यामधून वजा केला जातो. आपण जर कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटचा जो प्रोफार्मा आहे तो प्रोफार्मा पाहिला किंवा त्याच्यावरती आपण बरेच प्रॉब्लेम सुद्धा घेतले, ते प्रॉब्लेम पाहिलं तर असं आपल्या लक्षात येईल की हा अनरिलीज प्रॉफिट, अरोखीकृत नफा प्रॉफिटमधून वजा केला जातो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 40. आंतर कंपनी विक्रीवरील अरोखीकृत नफा क्रेता कंपनीच्या रिकामी जागामधून वजा केला जातो. पर्याय ए आहे नफा, बी आहे स्कंद, सी आहे ए आणि बी दोन्ही, की डी ऑल ऑफ दीज. आंतर कंपनी विक्रीवरील अरोखीकृत नफा क्रेता कंपनीच्या स्टॉकमधून स्कंधामधून वजा केला जातो, म्हणून पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 41. सूत्रधारी कंपनीचा भांडवली नफ्यातील हिस्सा कोणत्या खात्याला स्थानांतरित केला जातो? ए भांडवल संचिती, बी भांडवली नफा, सी ख्याती, की डी आगम नफा. सूत्रधारी कंपनीचा भांडवली नफ्यातील हिस्सा, आपण होल्डिंग कंपनीचं भांडवली नफा सुद्धा काढलेला आहे. भांडवली नफा म्हणजे कॅपिटल प्रॉफिट सुद्धा कॅल्क्युलेट केलेला आहे, आणि त्याचा जो काही हिस्सा आहे, शेअर आहे, हा भांडवल संचिती खात्याला कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला ट्रान्सफर केला जातो, आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 42. इफ द होल्डिंग कंपनी होल्ड्स प्रेफरन्स शेअर्स इन द सबसिडायरी कंपनी, द डिफरन्स बिटवीन द प्राइस पेड फॉर द शेअर अँड देअर पेड अप व्हॅल्यू इज ॲडजस्टेड. अशा प्रकारची जी व्हॅल्यू आहे ती कशामध्ये ॲडजस्ट केली जाते? ए कॅपिटल रिझर्व्ह, बी गुडविल, सी ए अँड बी बोथ अँड डी ऑल ऑफ दीज. तर योग्य पर्याय आहे सी, ए आणि बी, कॅपिटल रिझर्व्ह आणि गुडविल या दोन्ही खात्यामध्ये ॲडजस्ट केली जाते. इफ द होल्डिंग कंपनी होल्ड प्रेफरन्स शेअर म्हणजे अग्रहक्काचे भाग जर होल्डिंग कंपनी घेत असेल तर अशा परिस्थितीमध्ये जी व्हॅल्यू आहे डिफरन्स व्हॅल्यू ती कॅपिटल रिझर्व्ह आणि गुडविल अशा दोन्ही खात्यामध्ये ॲडजस्ट केली जाते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 43. इफ द प्रेफरन्स शेअर्स हेल्ड बाय आउटसाइडर, जर पूर्वाधिकार भाग आउटसाइडरने म्हणजे तृतीय पक्षाने खरेदी केले तर द पेड अप व्हॅल्यू ऑफ सच शेअर, त्याची जी काही पेड अप व्हॅल्यू आहे, फेस व्हॅल्यू आहे, विल बी इन्क्लुडेड, ती कशामध्ये इन्क्लूड केली जाते? ए मायनॉरिटी इंटरेस्ट, बी गुडविल, सी कॅपिटल रिझर्व्ह, की डी रिव्हेन्यू रिझर्व्ह. तर अशा प्रकारचं जे फेस व्हॅल्यू आहे, पेड अप व्हॅल्यू आहे, सॉरी या ठिकाणी पेडअप व्हॅल्यू दिलेला आहे, जे पेडअप व्हॅल्यू आहे, वसुली मूल्य आहे, ते मायनॉरिटी इंटरेस्टमध्ये इन्क्लूड केलं जाते, आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 44. सहाय्यक कंपनी कशामधून बोनस भाग निर्गमित करते? सहाय्यक कंपनी बोनस भाग हे प्री अक्वायझेशन प्रॉफिट आणि रिझर्व्ह, त्याचप्रमाणे पोस्ट अक्वायझेशन प्रॉफिट आणि रिझर्व्ह या दोन्हीमधून निर्गमित करते, आणि म्हणून पर्याय क्रमांक सी, ए आणि बी बोथ हा पर्याय योग्य आहे. क्वेश्चन नंबर 45. सहाय्यक कंपनीने आयकरासाठी केलेली तरतूद
सूत्रधारी कंपनी व सहाय्यक कंपनीच्या एकत्रित ताळेबंदामध्ये कोणत्या बाजूवर दर्शवली जाते? सहाय्यक कंपनीने जर आयकरासाठी, इन्कम टॅक्ससाठी जर प्रोव्हिजन केलेली असेल, तर सूत्रधारी कंपनी व सहाय्यक कंपनीचा जो काही एकत्रित ताळेबंद आहे, कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट आहे, त्या बॅलन्स शीटच्या कोणत्या बाजूवर दर्शवली जाते? तर अशा प्रकारची जी प्रोव्हिजन आहे ती लॅबिलिटी साईडला, देयता या बाजूवर दर्शवली जाते आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 46. इफ कॉस्ट प्रॉफिट ऑफ शेअर इज ₹10,000 and selling price is ₹12,000, then the profit ₹2,000, B loss ₹2,000, C no profit and D no loss. इफ कॉस्ट प्राइस ऑफ शेअरची जी कॉस्ट प्राइस आहे ती ₹10,000 असेल, म्हणजे खरेदी किंमत ₹10,000 असेल आणि विक्री किंमत जर ₹12,000 असेल, तर त्या व्यवहारावर काय होईल? ₹2,000 प्रॉफिट होईल आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य राहील. क्वेश्चन नंबर 47. संपत्ती व देयतेच्या पुनर्मूल्यांकनावरील नफ्याला काय म्हणतात? ए अरोखीकृत नफा, बी भांडवली नफा, सी शुद्ध नफा की डी आगम नफा? संपत्ती आणि देयतेच्या, असेट्स आणि लॅबिलिटीच्या रिव्हॅल्युएशनवरील जो काही नफा होतो, प्रॉफिट होतो, अशा प्रकारच्या नफ्याला भांडवली नफा म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 48. जी कंपनी इतर कंपनीचे 50% जास्त भाग खरेदी करते त्या कंपनीला काय म्हणतात? ए गव्हर्नमेंट कंपनी, बी होल्डिंग कंपनी, सी सबसिडायरी कंपनी की डी पब्लिक कंपनी? अशा प्रकारच्या कंपनीला होल्डिंग कंपनी म्हणजे सूत्रधारी कंपनी असे म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 49. ज्या कंपनीचे 50% जास्त समता भाग इतर कंपनी खरेदी करत असल्यास त्या कंपनीला काय म्हणतात? ज्या कंपनीचे 50% समता भाग इतर म्हणजे दुसरी कोणतीही कंपनी खरेदी करीत असेल, तर अशा कंपनीला म्हणतात सबसिडायरी कंपनी, सहाय्यक कंपनी. म्हणून पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 50. सूत्रधारी कंपनीने सहाय्यक कंपनीचे कमीत कमी किती टक्के भाग खरेदी करणे आवश्यक असते? ए 50%, बी 40%, सी 51% की डी 60%? सूत्रधारी कंपनीने सहाय्यक कंपनीचे कमीत कमी अर्ध्यापेक्षा जास्त, 50%पेक्षा जास्त, म्हणजेच 50%पेक्षा जास्त म्हणजे कमीत कमी 51% भाग खरेदी करणे आवश्यक असते. अर्ध्यापेक्षा जास्त किंवा 50%पेक्षाही जास्त म्हणजे किती? 51%. त्यानंतर क्वेश्चन नंबर 51. सहाय्यक कंपनीच्या उर्वरित भागधारकांच्या हिस्स्याला काय म्हणतात? सहाय्यक कंपनीचे जे काही उर्वरित भागधारक आहेत, सहाय्यक कंपनी आपले जे काही टोटल शेअर्स आहेत त्यापैकी काही शेअर्स सूत्रधारी कंपनीला विकतो आणि जे काही उरलेले शेअर्स असतात त्या उरलेल्या भागधारकांच्या हिस्साला काय म्हणतात? मायनॉरिटी इंटरेस्ट, अल्पसंख्य भागधारकांचे हित असं म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 52. सहाय्यक कंपनीच्या आगम नफ्यातून शोधन केलेला लाभांश कोणत्या खात्यात जमा केला जातो? सहाय्यक कंपनीचा जो काही आगम नफा आहे, रेव्हेन्यू प्रॉफिट आहे, त्या नफ्यातून जर लाभांशाचं शोधन केलं असेल तर अशा प्रकारचा लाभांश नफा तोटा खात्यात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जमा केला जातो आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 53. सूत्रधारी कंपनीने सहाय्यक कंपनीचे अंश खरेदी करण्यापूर्वीच्या कालावधीतील नफ्यातून शोधन केलेला लाभांश कोणत्या खात्यात जमा केला जातो? तर अशा प्रकारचा लाभांश हा ख्याती या खात्यात, गुडविल या खात्यात जमा केला जातो. म्हणून पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 54. अंश खरेदी करण्यापूर्वीच्या कालावधीतील नफा तोटा खात्याच्या नावे बाकीतील सूत्रधारी कंपनीचा हिस्सा कोणत्या खात्यात नावे केला जातो? अंश खरेदी करण्यापूर्वीच्या कालावधीतील
म्हणजे भाग खरेदी करण्यापूर्वीच्या कालावधीतील नफा व तोटा खात्याच्या नावे बाकीतील, नफा तोटा खात्याची नावे बाकी म्हणजे डेबिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सूत्रधारी कंपनीचा हिस्सा, होल्डिंग कंपनीचा जो काही हिस्सा आहे, शेअर आहे, हा गुडविल या खात्यात नावे केला जातो, त्याच्यातून वजा केला जातो आणि म्हणून पर्याय क्रमांक ए गुडविल हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 55. एकत्रित ताळेबंदात संभाव्य देयता कोणत्या बाजूवर दर्शवली जाते? एकत्रित ताळेबंदात कंटिंजंट लॅबिलिटी, संभाव्य देयता म्हणजे काय? कंटिंजंट लॅबिलिटी ही लॅबिलिटी साईडवर दर्शवली जाते आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 56. एकत्रित ताळेबंदात अल्पसंख्य भागधारकांचे हित कोणत्या बाजूवर दर्शवले जाते? आपण कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट पण पाहिली, बॅलन्स शीट करून पण पाहिली आणि त्यामुळे एकत्रित ताळेबंदामध्ये कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये अल्पसंख्य भागधारकांचे हित, मायनॉरिटी इंटरेस्ट जो आहे, मायनॉरिटी इंटरेस्टची व्हॅल्यू कोणत्या साईडला लिहितो? लॅबिलिटी साईडला लिहितो, म्हणून पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 57. सूत्रधारी कंपनी व सहाय्यक कंपनी यांच्यातील आंतरिक देणी काय केली जातात? अपियर इन कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट, कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये घेतली जातात. बी कॅन्सल इन कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट, कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमधून कॅन्सल केली जातात. की सी ए अँड बी बोथ, की डी ऑल ऑफ दीज, वरील सर्व. तर सूत्रधारी कंपनी व सहाय्यक कंपनी यांच्यामधील जी काही आंतरिक देणी आहेत, इंटरनल डेब्ट्स आहे, हे डेब्ट्स कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये टाळलं जाते, म्हणजेच कॅन्सल केलं जाते आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. कारण त्याची जी काही व्हॅल्यू आहे ती काय केली जाते? मायनस केली जाते. दोन्ही साईडवरून तुम्हाला मायनस करायला सांगितलं होतं. लेस इंटर कंपनी डेब्ट्स, आंतर कंपनी देणी काय करायला सांगितलं? मायनस, म्हणजे त्यामधून काय केलं जाते? कॅन्सल केलं जाते. त्यानंतर अंतिम स्कंदातील अरोखीकृत नफ्यातील सूत्रधारी कंपनीच्या हिस्साला काय म्हणतात? अंतिम स्कंद, अंतिम स्कंद म्हणजे काय? क्लोजिंग स्टॉक. अंतिम स्कंधामध्ये जो काही अरोखीकृत नफा आहे, अनरिलीज प्रॉफिट आहे, त्या अनरिलीज प्रॉफिटमधील सूत्रधारी कंपनीच्या हिस्साला स्टॉक रिझर्व असं म्हणतात, म्हणून पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 59. सहाय्यक कंपनीने सूत्रधारी कंपनीचा एखादा भाग खरेदी केल्यास त्याला काय म्हणतात? सहाय्यक कंपनीने सूत्रधारी कंपनीचा एखादा जरी भाग खरेदी केला असेल तर त्याला काय म्हणतात? रिसिप्रोकल होल्डिंग, म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर लास्ट. सूत्रधारी कंपनीची सहाय्यक कंपनी स्वतः इतर कोणत्याही कंपनीची सूत्रधारी कंपनी असल्यास त्याला काय म्हणतात? सूत्रधारी कंपनीची सहाय्यक कंपनी म्हणजे एक सूत्रधारी कंपनी आहे, दुसरी सहाय्यक कंपनी आहे. तर सहाय्यक कंपनी स्वतः इतर कोणत्याही कंपनीची सूत्रधारी कंपनी असेल तर त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात चेन होल्डिंग आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. तर अशा प्रकारे याच्यावरचे जे MCQs आहेत, होल्डिंग कंपनीवरचे जे MCQs आहेत ते तुम्हाला समजावून सांगितले. परंतु याच्यावरची थेरी आणि याच्यावरचे प्रॉब्लेम जोपर्यंत तुम्ही परफेक्ट करणार नाही तोपर्यंत याच्यावरचे MCQ तुम्हाला सोडवता येणार नाहीत आणि म्हणून असेच MCQ येतील याची काही शक्यता नाही, परंतु अशा प्रकारचे येऊ शकतात आणि म्हणून तुम्हाला सर्वप्रथम थेरी आणि त्याच्यावरचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, फॉर्मॅट्स आहेत, फॉर्म्युले आहेत, ते सर्वप्रथम तुम्हाला समजून घ्यावे लागतील, तेव्हाच तुम्ही MCQच्या मागे लागायचं आहे. तर ठीक आहे, बाकीचं जे आहे आपण